मी शिवाजी कांबळे SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात। रेणापूरच्या पानगावातील शेतरस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्याचे आमरण उपोषण। 65 वर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्याची प्रकृती खालावली। माजी आमदार त्र्यंबकनाना भिसे, वैजनाथ शिंदे यांनी घेतली उपोषणार्थीची भेट। रेणापूर तालुक्यातील पानगाव शिवारातील गट क्रमांक 819 व 977 मधील बांध रस्त्यावरील अतिक्रमण काढून शेतकऱ्यास कायमस्वरूपी शेतरस्ता करून द्यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 7 नोव्हेंबर 2023 रोजी दिले असताना देखील आणि लातूर जिल्हाधिकाऱ्यांचे तसे आदेश असतानाही रेणापूर तालुका तहसीलदार अंमलबजावणी करत नसल्याने पानगाव येथील 65 वर्षीय वयोवृद्ध शेतकरी राम गंगाराम भंडारे व त्यांचे कुटुंबीय प्रजासत्ताक दिनापासून लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे। आज 29 जानेवारी रोजी त्यांच्या उपोषणाचा 4था दिवस असून प्रशासनाने मात्र कसलीही दखल घेतलेली नाही। त्यामुळे उपोषणार्थी राम भंडारे या शेतकऱ्यांची प्रकृती खालावत चालली आहे। आज लातूर ग्रामीणचे माजी आमदार त्र्यंबकनाना भिसे, माजी आमदार वैजनाथदादा शिंदे आणि रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे यांनी उपोषणार्थींची भेट घेऊन चौकशी केली। तसेच आपण उपोषण सोडावे, आम्ही प्रशासन स्तरावर आणि स्थानिक पातळीवर हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन देखील त्यांनी दिले। यावेळी सहउपोषणार्थी दिनेश भंडारे आणि इतर शेतकऱ्यांची उपस्थिती होती। राम गंगाराम भंडारे, मी पानगावचा रहिवासी आणि नंबर बांधावरून शेत रस्ता मागणी मी वारंवार करत आहे आणि रस्ता करण्यासाठी 1-2दा आले, मनाई घेतली, तरी उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही शासन लापरवाही करत आहे आणि अद्यापपर्यंत मी 26 जानेवारी 7 वाजल्यापासून बसलो आहे, अद्याप शासनाने काही दखल घेतली